Am I audible? Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. Please mention your roll numbers in the chat box. Let us start. Rohan Chavan, do you want to ask anything? Hello. No. हात वर झालाय बघा. हात खाली येते का करता रोहन? Please mention your roll numbers in the chat box. चॅट बॉक्स मध्ये स्वतःचा रोल नंबर लिहा, टाइप करा. हा टेबल पाहिला होता आपण लास्ट लेक्चरला, समजलाय हा टेबल? Yes, sir. समजला. व्हेरी गुड. सो युनिट नंबर 2 आहे ना, युनिट नंबर 2 वी हॅव स्टार्टेड. युनिट नंबर 1 इज ऑलरेडी ओव्हर म्हणूया आपण. So MCQs for and universal MCQs for universal human values that I have shared and in the faculty diary. You can go through MCQs that will help you for your final examination which will be conducted by university आहे ना, ज्याला आपण एंड सेमेस्टर एक्झामिनेशन असं म्हणू. त्या एक्झामिनेशन साठी MCQs which I have shared in the faculty diary, MCQs will help you. And total 109 and 109 MCQs I have shared. ते पण वाचा along with our notes. काय अडचण? No, sir. So in last session we have understood what is the difference between self and body. Self and body are in coexistence. If self and body are in coexistence, we are considering it as a human being. त्याला आपण मानव असं म्हणतोय बरं का. So for self, if somebody will ask and what is the need of self, so happiness is the need of self. Whereas for body, if somebody will ask you what is the need of body, so physical facilities or physical facility is the need of body. भौतिक सुविधा ह्या बॉडीच्या गरज आहे म्हणूया आपण. सेल्फ साठी हॅपीनेस ही गरज आहे. So in case of self, if we are considering continuous happiness is the need, that need is continuous. That need is in continuous form म्हणूया आपण. कंटिन्यूस निरंतर अशा गरजेचं आहे ना सुख हे त्या आय साठी, सेल्फ साठी. But whereas physical facilities, if you will observe and if it's time you will consider, so physical facilities are required for human being on temporary basis. बरोबर का? Yes, sir. फिजिकल फॅसिलिटीज ह्या आपल्याला कंटिन्यूस नाहीत, लक्षात घ्या ना. फिजिकल फॅसिलिटीज ह्या टाइम पुरत्या लिमिटेड राहतात. एक एक्झाम्पल जर घेतलं आपण फूड, हे फूड हे आपल्याला 24 तास नाही लागत. काही वेळेपुरतं फूड लागतं, आपण फूड खातो. येतं का लक्षात बघा. बट इन केस ऑफ सेल्फ, हॅपीनेस इज रिक्वायर्ड इन कंटिन्यूस वे, कंटिन्यूस फॉर्म. Again, if you will consider for self and body, if you will compare, and so feelings are required and feelings and right values are required for self, whereas for body physical facilities are required. So physical facilities for body are in quantitative nature, whereas for self, if we are considering feelings,
right feelings, right values. So these right feelings and right values are in qualitative form. गुणात्मक आहेत, इकडे मात्रात्मक आहेत. क्वांटिटी मध्ये फिजिकल फॅसिलिटीज कन्सिडर होतात, बट इन केस ऑफ फिलिंग्स वी कॅनॉट कन्सिडर क्वांटिटी इट, बिकॉज फिलिंग्स आर क्वालिटेटिव्ह. फिलिंग्स ह्या क्वालिटेटिव्ह असतात, लक्षात घ्या. 1 किलो प्रेम, 2 किलो प्रेम, 10 किलो प्रेम, अशी प्रेमाची व्याख्या आपण करू नाही शकत आहे. येतं का लक्षात? बघा, बिकॉज ऑल फिलिंग्स 9च्या 9 ट्रस्ट, EGRGGL आहे ना, ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, care, guidance, reverence, glory, gratitude and love, these 9 values are qualitative in nature. क्वांटिटी मध्ये आपण ह्याला पाहू शकत नाही. बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Self is getting satisfied and self is getting fulfilled and with the help of right understanding and right feelings. योग्य समज आणि योग्य भावना ह्या दोन गोष्टींमुळे सेल्फची पूर्तता होते. सेल्फला सॅटिस्फाय होतो म्हणू आपण. वेअर ॲज इन केस ऑफ फॉर बॉडी, इफ बॉडी वॉन्ट्स एनी काइंड ऑफ फुलफिलमेंट और सॅटिस्फॅक्शन, देन इट हॅपन्स इन द फॉर्म ऑफ फिजिओकेमिकल थिंग्स. भौतिक रासायनिक वस्तूंमधूनच बॉडीला आपल्या काय होते? फुलफिलमेंट होते. बॉडीची गरज वेगळी आहे, सेल्फची गरज वेगळी आहे, लक्षात घ्या. देन वी हॅव सीन ऍक्टिव्हिटीज ऑफ आय अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ बॉडी. ऍक्टिव्हिटीज ऑफ आय आर अँड इमॅजिनरी ऍक्टिव्हिटीज, जिकडे डिझायर, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन्स, दीज आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ. इच्छा, विचार आणि आशा, अपेक्षा ज्या काही आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आहेत बॉडीच्या आतमध्ये बसलेलं जे कोण सेल्फ आहे त्याच्या. बट इन केस ऑफ फॉर बॉडी, इफ यू विल कन्सिडर व्हॉट आर द ऍक्टिव्हिटीज, eating, walking, dancing, singing, sleeping, bathing, these are the activities of body. And activities also, if you consider for self, these activities are continuous in nature. And desire, आपल्या इच्छा, विचार, अपेक्षा, आशा ज्या काही आहेत त्या आपण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कंटिन्युअस आपल्या सोबत राहतात कंटिन्युअस राहतात ते आपल्या सोबत. बट इन केस ऑफ बॉडी, whatever activities of body will consider, eating, walking, dancing, sleeping, these are for temporary. It means limited for certain period of time. Last point which we have seen, that is response of self and response of body. So there are 4 responses we are considering for self: knowing, assuming, recognizing and fulfilling. These are the responses of self. Whereas responses of body, if you will consider recognizing and fulfilling, only 2 responses we are considering, and these 2 responses, recognizing and fulfilling, both responses are common for self and body. Whereas extra responses you will find for self, which is very important: knowing and assuming. Knowing म्हणजे जाणणे, assuming म्हणजे मानणे, recognizing म्हणजे ओळखणे म्हणू आपण, फुलफिलिंग म्हणजे परिपूर्तता करणे असं म्हणूया आपण, किंवा सॅटिस्फाय होणे, समाधान पावणे. मग ह्या दोन्ही रिस्पॉन्सेस मध्ये आहे ना, दोघांच्या रिस्पॉन्सेस मध्ये, सेल्फ आणि बॉडीच्या रिस्पॉन्सेस मध्ये, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग विच इज कॉमन फॉर बोथ सेल्फ अँड बॉडी. ओनली फॉर सेल्फ 2 एक्स्ट्रा रिस्पॉन्सेस यू विल हॅव टू कन्सिडर, बिकॉज ऑफ विच सेल्फ इज इन एक्झिस्टन्स. त्या स्वतःचं अस्तित्व हे नोईंग आणि अज्युमिंग मुळे आलेलं आहे, म्हणून सेल्फचं वेगळेपण आहे, लक्षात घ्या. तो जाणतो आहे, सेल्फ जो आहे तुमच्या बॉडीच्या आतमधला, तो जाणतो आणि गोष्टींना मानतो. गोष्टींना मानल्यानंतर गोष्टी स्वीकारल्या जातात. येते का लक्षात? हॅलो, येस. बॉडी स्वीकारत नसते, लक्षात घ्या. बॉडी विल नॉट ऍक्सेप्ट एनिथिंग. जो ऍक्सेप्ट करणारा आहे तो सेल्फ आहे, त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तुम्ही म्हणणार ओळखणारी बॉडी कशी काय असू शकते? रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग ह्या बॉडीकडे कशा असू शकतात? तर बॉडी सुद्धा काही गोष्टी ओळखते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला थंडी वाजायला लागली, बॉडी ओळखते तिकडे आहे. समजतं का? बघा, तुम्ही गरम तव्यावर हात ठेवला तर बॉडी ओळखते तिकडे आहे ऑब्जेक्ट इज हॉट.
येतं का लक्षात? त्या अनुषंगाने आपण ते रेकॉग्नायझिंग इज विथ बॉडी आहे ना, दॅट रिस्पॉन्स इज विथ बॉडी. येतं का लक्षात? काय अडचण असेल तर विचार, अदरवाइज वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. ऑलरेडी वी हॅव सीन दिस, जस्ट आय रिवाइज्ड इट टाइम टू कनेक्ट आहे ना प्रिव्हियस सेशन विथ दिस सेशन. जाऊया पुढे. येस सर. हे बघितलंय का? आता वरच्या टेबल मधून वी हॅव अंडरस्टूड म्हणूया आपण की देर आर रिस्पॉन्सेस विथ सेल्फ अँड बॉडी. So responses of self are knowing, assuming, recognizing and fulfilling. These are the responses of self, whereas the responses of body are recognizing and fulfilling. On the basis of responses, we are trying to understand how problems are occurring, how we are facing different problems in our life. And these problems will be an individual, family, societal problems or natural problems, environmental problems. Such kind of problems we can categorize. Therefore we will have to understand responses of self. प्रतिक्रिया काय आहेत सेल्फच्या, स्वतःच्या? तर नोईंग, अज्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग ह्या 4 रिस्पॉन्सेस मुळे प्रॉब्लेम्स येतात. 4 मुळे येत नाहीत ऍक्च्युअली, त्यातलं एक मिस झाल्यामुळे येत आहे. म्हणजे काय? Now let us understand this diagram where again 4 responses we are considering: knowing, assuming, recognizing and fulfilling. Knowing म्हणजे जाणणे, assuming म्हणजे मानणे, accept करणे, स्वीकारणे असं पण कधी कधी आपण विचारात घेऊ शकतो assuming ला. Recognizing म्हणजे ओळखणे, fulfilling म्हणजे परिपूर्तता करणे, समाधान पावणे म्हणू आपण. So these are the 4 responses. Already we have seen these are the 4 responses of self. इथपर्यंत काय अडचण? Hello. नो सर. No, sir. नो Now, सर. out of these 4 responses, ह्या 4 responses जे सेल्फचे आहेत त्याच्यापैकी जर एक मिस झाला म्हणजे नोईंग मिस झाला आहे, आपली जाणीव जर निघून गेली आपल्यातून, then we will have only 3 responses ज्याला आपण assuming, recognizing and fulfilling असं म्हणूया. इट मीन्स विदाउट नोईंग, न जाणताच काही गोष्टी मानायला चालू केल्यात आपण. येते का लक्षात? बघा ना, without knowing we started to assume some things in our life, and these assumptions we are recognizing. जे काय मानलेलं आहे त्या गोष्टींची ओळख करण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागलोय, आणि मानलेल्या गोष्टी बिना जाणता मानलेल्या गोष्टींच्या मागे आपण त्यांची परिपूर्तता करण्याच्या मागे लागलोय असं म्हणूया आपण. इट मीन्स assuming without knowing. ठीक आहे, विदाउट नोईंग, assuming, recognizing and fulfilling brings problems in our life. आपल्या आयुष्यात समस्या येण्याचं कारण कळलं? येस सर. मग ते इंडिव्हिज्युअल लेवलला असेल, फॅमिली लेवलला असेल, सोसायटल लेवलला असेल किंवा नॅचरल निसर्ग लेवलला पण असेल, ह्या 4ही लेवलचे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. त्याचं कारण म्हणजे काय आहे? न जाणता गोष्टी मानून ओळखण्याच्या पाठीमागे लागून त्या समाधान पावायच्या मार्गापर्यंत जाणे. बिकॉज ऑफ धिस वी विल बी कमिंग अक्रॉस विथ डिफरंट प्रॉब्लेम्स. आणि याचं कारण दिलेलं आहे तिकडे ब्लॅक बॉक्स मध्ये. प्री कंडिशनिंग म्हणजे काही गोष्टींच्या अटी ठेवणे, अटी ठेवून गोष्टी करणे म्हणू आपण, त्याला प्री कंडिशनिंग म्हणतोय. म्हणजेच ऍज्युमिंग विदाउट नोईंग. काही गोष्टी ऍज्युम केलेल्या आहेत आपण न जाणता. विदाउट नोईंग म्हणजे न जाणता. आणि त्याच्यामुळे काय झालंय? अझम्पशन्स कीप चेंजिंग. व्हेन assumptions we are considering without knowing, obviously assumptions gets changed. अशा मान्यता ह्या बदलत राहतात. का? तर आपण जाणूनच घेतलेला नाहीयेत. येतं का लक्षात? बघा. अँड देअरफॉर आवर कॉन्डक्ट, आपलं जे बिहेवियर आहे ना, बिहेवियर इज इनडेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित. आपलं वागणं सुद्धा मग कसं होतं? अनिश्चित होतं. त्यालाच मग डिपेंडन्सी म्हणलेलं आहे. डिपेंडन्सी म्हणजे काय? तर अवलंबून राहणे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे कसली भावना येते? हिंदीमध्ये दिलेला आहे तो शब्द पारतंत्र्य आहे, गुलामगिरीची, इंग्लिशमध्ये एन्स्लेवमेंट.
गुलामगिरीची भावना येते आपल्यामध्ये. ह्याला कारण काय आहे? प्री कंडिशनिंग और ॲझ्युमिंग विदाउट नोईंग. कळलं का समस्या कशामुळे येतात? हॅलो. येस सर. Yes, sir. त्याच्यामुळे जाणून घ्यायला चालू करा. नंतर जाणून घेतल्यानंतरच मग मानायला चालू करा, मगच ऍक्सेप्टन्स चालू करा म्हणूया आपण. मग रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. विदाउट नोईंग, इफ वी विल गो अँड विथ ओनली ॲझ्युमिंग सर्टन थिंग्स, assumptions may change according to time, therefore our conduct will become indefinite. आपलं वागणं हे अनिश्चित होणार आहे. म्हणजेच वी आर टोटली डिपेंडंट ऑन आवर प्री कंडिशनिंग. आपल्या अटींवरती आपण अवलंबून राहणार आहेत आणि त्याच्यामुळे एन्स्लेवमेंटची भावना, पारतंत्र्याची भावना आपल्यामध्ये येणार आहे. So why we are facing different problems in our life? Have you understood what is the reason? Hello. Yes. येस सर. सो एज्युकेशन संस्कार आहे. आपल्याला जे काही एज्युकेशन आहे, व्हॅल्यूज ज्या काही आहेत, त्या एज्युकेशन, त्या शिक्षण संस्कारामुळे व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स वी आर फेसिंग, दॅट एज्युकेशन संस्कार इज ब्रिंगिंग अँड नोईंग रिस्पॉन्स इन अस. आपल्या स्वतःमध्ये नोईंग म्हणजे जाणीव आणण्याचं काम हे एज्युकेशन संस्कार करते. जाणीव आपल्यामध्ये आल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? रिझोल्युशन मिळणार आहे, प्रॉब्लेमचं समाधान मिळणार आहे. येते का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. मग नोईंग जे आहे, नोईंग जे ज्याला आपण जाणणं म्हणतोय, नोईंग थ्रू सेल्फ व्हेरिफिकेशन, हे कसं येतं? तर सेल्फ व्हेरिफिकेशनने येतं, सेल्फ एक्सप्लोरेशनच्या प्रोसेसमुळे येतंय. Whatever is being stated to all of us, we will have to consider it as a proposal. Then we will have to verify it on our own right, on the by referring natural acceptance. Then we will have to go for living according to our natural acceptance. त्याच्यासाठी नोईंग महत्वाचं आहे. ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स अँड ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग आहे ना अकॉर्डिंगली, त्याप्रमाणे जगणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि असं जर नोईंग आहे, नोईंग जर आपल्यापाशी असेल तर आपले अझम्पशन्स जे काही आहेत ते डेफिनाइट असतात. डेफिनाइट अझम्पशन्स, डेफिनाइट म्हणजे काय? निश्चित असतात. अझम्पशन्स टाइम नुसार बदलत नसतात. त्याच्यामुळे आपलं वागणं, कॉन्डक्ट इज डेफिनाइट. आपलं वागणं सुद्धा कसं होतं? निश्चित होतं. इट मीन्स आपण ऍक्च्युअल फ्रीडम मध्ये जगायला चालू करतोय. स्वतंत्रता असा शब्द वापरलाय तिकडे. स्वतंत्रता कधी येणार? ज्यावेळेस आपण गोष्टींची जाणीव ठेवणार, त्यावेळेस आपलं वागण्यामध्ये पण डेफिनाइट निश्चितता येणार आहे. आणि मग इकडे म्हणलेलं आहे, ह्या डायग्राम कडे पाहत आहे ना, पॉज अँड थिंक, थोडस थांबा आणि विचार करा. येते का लक्षात? यस. येस सर. Yes, sir. काय अडचण डायग्राम बद्दल? नो सर. तेच थोडस सांगितलंय बरं का. आपण जी चर्चा केली तीच इथे टेक्स्टच्या स्वरूपात आहे. तुम्ही फास्ट वाचतोय, काय विसरला असेल एखादा पॉइंट तर परत एकदा सांगता येईल मला. सेल्फ म्हणजे काय आहे? सेल्फ इज ऍज, ठीक आहे, द कॉन्शियसनेस. बॉडीच्या आतमधला जो कोण सेल्फ आहे त्याला जाणीव आहे, लक्षात घ्या. कॉन्शियसनेस म्हणजे काय? जाणीव. अशी ती इंटिटी आहे. इंटिटी म्हणजे वेगळं अस्तित्व असणारी वस्तू किंवा व्यक्ती. तो सेल्फ म्हणजे त्या बॉडीच्या आतमधला. त्याच्यापाशी काय? कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे, चेतना आहे म्हणूया आपण. बट द बॉडी इज ऍज मटेरियल इंटिटी. शरीर जे आहे ते मटेरियल आहे, एक पदार्थ आहे तो आहे. येतं का लक्षात? बघा, जी फिजिओकेमिकल गोष्टींनी बनलेली आहे. फिजिओकेमिकल थिंग्स. आवर बॉडी इज मेड अप ऑफ फिजिओकेमिकल थिंग्स. भौतिक आणि रासायनिक गोष्टींनी आपली बॉडी बनलेली आहे, बरोबर? हॅलो. येस सर. पण तो जो सेल्फ आहे तो मात्र कॉन्शियसनेस मध्ये आहे ना, त्याला जाणीव आहे. बघा ना, वेगळं आहे ते. मग हे वाचूया आपण. द सेल्फ अँड बॉडी आर टू डिफरंट टाइप्स ऑफ रियालिटीज. सेल्फ म्हणजे स्वतः आपण, त्या बॉडीच्या आतमधलं, आणि बॉडी, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि
रियालिटी मध्ये आहेत म्हणजेच त्यांचं अस्तित्व आहे, वेगळं वेगळं अस्तित्व आहे. द सेल्फ इज द डोमेन ऑफ कॉन्शियसनेस. सेल्फ मध्ये मग जाणीव येते, विच इज कॅरेक्टराइज्ड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ नोईंग, अज्युमिंग, रेकॉग्नायझिंग अँड फुलफिलिंग. दीज आर दी रिस्पॉन्सेस ऑर ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ म्हणू आपण. बॉडी डोमेन, बॉडी इज द डोमेन ऑफ मटेरियल आहे. बॉडी मध्ये फक्त काय येतं, फिजिओकेमिकल थिंग्स येतात. अँड हॅज द ऍक्टिव्हिटी ऑफ रेकॉग्नायझिंग अँड फुलफिलिंग. ओळखणे आणि परिपूर्तता पावणे ह्या दोनच गोष्टी बॉडीमध्ये असतात, येतात. फॉर ह्युमन बिईंग टू बी फुलफिल्ड, मानव म्हणून जर परिपूर्तता मिळवायची असेल, समाधान मिळवायचं असेल, तर बोथ डोमेन्स नीड टू बी फुलफिल्ड सेपरेटली. बॉडी पण सेपरेटली फुलफिल झाली पाहिजे आणि सेल्फ, त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ पण फुलफिल झाला पाहिजे. त्याच वेळेस ह्युमन बिईंग फुलफिल होणार आहे. आलं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. Now from this slide, let us understand what are the gross misunderstandings which we are considering while living our life as a human being. मानव म्हणून जगत असताना आपले आधारभूत भ्रम, मिसअंडरस्टँडिंग्स, कन्फ्युजन्स काय आहेत, तर ते ह्या स्लाइड मध्ये दिलेले आहेत. पहिला अझम्पशन चालू कशाने झालं बघा ना, अज्युमिंग ह्युमन बिईंग टू बी ओनली द बॉडी. मानव म्हणजे फक्त शरीर आहे असं समजणं, हे पहिलं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग आहे. आलं का लक्षात? आधारभूत भ्रम. हॅलो. Yes, sir. ह्युमन बिईंगला बॉडी समजणं, मानणं, दिस इज द ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. ती नुसती बॉडी नाहीये. तुमच्या समोर आलेली एखादी व्यक्ती ही फक्त बॉडी नाहीये, लक्षात घ्या. त्या बॉडीच्या आतमध्ये सेल्फ बसलेला आहे. त्या सेल्फला काही भावना आहेत, फिलिंग्स आहेत. 9 TRAS-EGRGGL, ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, केअर, गायडन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह. ह्या 9च्या 9 व्हॅल्यूज त्या बॉडीच्या आतमध्ये जो कोण सेल्फ आहे त्याला आहेत, प्लस त्या बॉडीला आहेत. बॉडीला फिलिंग्स नाही आहेत, बॉडीला फक्त फिजिकल फॅसिलिटीज लागतात. हा फरक आहे, लक्षात घ्या. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण आपण समजतोय कसं, आलेली व्यक्ती ही फक्त काय आहे, शरीर आहे. येतं का लक्षात? हॅलो. दिस इज ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. हे आधारभूत भ्रम आहे. मानव म्हणजे काय समजायचं आहे तिकडे, असं समजलं जातंय, हे चुकीचं आहे. असं म्हणलंय, फुली दाखवली तिकडे लाल रंगामध्ये, बरं का. सेल्फ म्हणजेच बॉडी असं मानणं आहे, असं अज्युम करणं, दिस इज रॉंग अझम्पशन. दिस इज ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. कळलं का? Yes, sir. दुसरं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग काय आहे, तर रिस्पेक्ट म्हणजेच फिजिकल फॅसिलिटीज. भौतिक सुविधा एखाद्यापाशी जास्त असल्यानंतरच त्याला सन्मान द्यायचा, मान द्यायचा आहे, असं समजणं, दिस इज सेकंड ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. हे समजून घेण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. सोनार आहे आणि लोहार आहेत, दोन व्यक्ती आहेत, तुमच्या समोर आलाय, तुम्ही ऑफिसर आहात असं समजा. तर सगळ्यात जास्त रिस्पेक्ट हा तुम्ही त्या सोनाराला न कळत देणार आहात. येतं का लक्षात? बघा आहे ना. तर इकडे समजून कसं घ्यायचंय आपण, दोन्ही व्यक्ती ह्या ह्युमन बिईंग आहेत, दोघांना सेम रिस्पेक्ट दिला पाहिजे. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. Sir. तसं जर बघायला गेलं तर लोहार जो आहे तो समाज उपयोगी काम करतोय म्हणूया आपण. समाज बांधणीचं काम हा लोहार करतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे घरं कन्स्ट्रक्ट होतात आहेत, रोड बांधले जातात आहेत म्हणूया आपण, पूल बांधले जातात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी होतात आहेत. सोनारामुळे फक्त तो एका एसी रूम मध्ये बसतोय, सोनं विकतोय म्हणून आपण. फक्त गोल्ड इज मोर व्हॅल्युएबल दॅन आयर्न. बिकॉज ऑफ धिस डिफरन्सिएशन वी आर गिव्हिंग मोर व्हॅल्यू टू सोनार. गोल्डस्मिथ म्हणतो आपण त्याला. आणि कमी व्हॅल्यू देतोय आपण लोहाराला, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय, ब्लॅकस्मिथ. बरोबर? Yes, sir. येतं का लक्षात? बघा. मग रिस्पेक्ट म्हणजेच फिजिकल फॅसिलिटीज आहेत असं समजणं, दिस इज द सेकंड ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग.
तिसरं आणि महत्वाचं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग ते म्हणजे कंटिन्युअसचा अर्थ हा अनलिमिटेड घेणं. कंटिन्युअस म्हणजे काय, मरेपर्यंत फिजिकल फॅसिलिटीज गोळा करणं असा अर्थ घेतला जातो काही जणांकडून. त्याला कंटिन्युअस असं समजतात. कंटिन्युअस म्हणजे अनलिमिटेड. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. So continuous is different, and continuous word we are using along with happiness. Continuous cannot be unlimited. Continuous हे अनलिमिटेड होऊ नाही शकत, अमर्याद होऊ नाही शकत, असीमित होऊ नाही शकत. लक्षात घ्या ना. दिस इज ऑल्सो आहे ना, कंटिन्युअस इज इक्वल टू अनलिमिटेड. दिस इज ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग. म्हणून तिकडे फुले आली. आलं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग ह्या सर्व ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग मुळे, आधारभूत भ्रमांमुळे म्हणू आपण, कशाबद्दलचे ते ह्युमन बिईंग आणि सेल्फ आणि बॉडी मध्ये फरक काही न समजता, सेल्फ म्हणजेच बॉडी समजणं, रिस्पेक्ट म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज समजणं, कंटिन्युअस म्हणजे अनलिमिटेड समजणं. बिकॉज ऑफ ऑल दीज ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग व्हॉट हॅपन्स, accumulation of physical facility in unlimited quantity असं होतं ते. भौतिक सुविधा ह्या अमर्याद प्रमाणामध्ये गोळा करणे हे त्याचं आउटपुट राहतं. आणि ह्या आउटपुटमुळे कसल्या टाईपची फिलिंग येते हो, डिप्रिवेशन म्हणा, डिप्रिवेशन म्हणा, कसा उच्चार आहे बघा त्याचा. डिप्रिवेशनची फिलिंग येते आपल्यामध्ये आहे ना, फिलिंग ऑफ डिप्रिवेशन, ज्याला दरिद्रता किंवा वंचित राहिल्याची भावना आपल्यामध्ये येते. ह्याचं कारण काय आहे, ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग अबाउट ह्युमन बिईंग इज नथिंग बट बॉडी. आलं का लक्षात? Yes, sir. परत एकदा तिकडे शब्द येतो, सिम्बॉल येतो, पॉज अँड थिंक, थांबा आणि विचार करा. ह्याच्यामध्ये काही वेगळं वाटत असेल, काही चुकीचं वाटत असेल, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ, वी कॅन डिस्कस. बिकॉज एंटायर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू इज वन काइंड ऑफ प्रपोजल विच इज इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर ठेवलेला हा मोठा प्रस्ताव आहे ना, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ह्या सब्जेक्टच्या माध्यमातून ठेवला गेलेला हा प्रस्ताव आहे. मग हा प्रस्ताव you will have to verify it on your own right by referring your own natural acceptance, and then you will have to live accordingly. त्याच्यानुसार तुम्ही नंतर जगायचं आहे. एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन असा शब्द वापरला गेला तिकडे आहे ना. प्रायोगिक तत्वावर गोष्टींचं प्रमाणीकरण करून त्या तुम्ही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणायच्यात. येतं का लक्षात? येस. Yes, sir. मग एकदा ह्या ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग मध्ये अडकलं, आधारभूत भ्रमामध्ये जर आपण अडकलो, तर आपलं आयुष्य हे एका सायकल मध्ये ट्रॅप होतोय. वी गॉट ट्रॅप्ड इन ए सायकल ऑफ डिप्रिवेशन. त्या दरिद्रतेच्या सायकल मध्ये आपण अडकतो. लक्षात घ्या. ती सायकल पण इकडे डाव्या साईडला दाखवलेली आहे, आपण समजून घेऊया ना. फिलिंग ऑफ डिप्रिवेशन, वंचितपणा, दरिद्रपणाची जी काही भावना आहे, आय डोंट हॅव इनफ, म्हणजे माझ्यापाशी जे काही आहे हे पुरेसं नाही, ह्या पद्धतीची भावना आहे आपल्यामध्ये जर आली तिकडे, तर त्याला फिलिंग ऑफ डिप्रिवेशन असं म्हणायचं आहे. माझ्यापाशी जे काही आहे ते पुरेसं आहे असं समजणं म्हणजे ऍक्च्युली प्रॉस्परिटी. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. पण माझ्याकडे जे काही आहे ते पुरेसं नाही असं समजत बसणं आणि त्याच्यानुसार परत काम करणं आणि आयुष्य जगणं, हे म्हणजे फिलिंग ऑफ डिप्रिवेशन आहे. लक्षात घ्या. त्याला मग दरिद्रपणाची भावना, वंचित राहिल्याची भावना, का तर माझ्यापाशी जे काय आहे ते पुरेसं नाहीये मला असं वाटल्यामुळे फिलिंग ऑफ डिप्रिवेशनचा जन्म होतो. नंतर मग काय करतोय आपण, मेकिंग ट्रिमेंडस एफर्ट्स फॉर अक्युम्युलेटिंग फिजिकल फॅसिलिटीज. नेक्स्ट स्टेप आहे ती, मेकिंग एफर्ट्स फॉर अक्युम्युलेटिंग फिजिकल फॅसिलिटीज. भौतिक सुविधा गोळा करण्यासाठी असंख्य असे प्रयत्न आहे. ट्रिमेंडस एफर्ट्स, प्रयत्न करणे. बाय एनी मीन्स,
म्हणजे सगळ्या मार्गांनी. फर्स्ट ऑफ ऑल यू विल ट्राय विथ लीगल मीन्स, पहिल्यांदा तुम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहात. नंतर तरी पण तुम्हाला कसली फिलिंग येणार आहे, आय डोंट हॅव इनफ. देन यू विल स्टार्ट अँड मेकिंग ट्रिमेंडस एफर्ट्स टू अक्युमुलेट फिजिकल फॅसिलिटीज बाय इलिगल मीन्स. मग नंतर तुमचे बेकायदेशीर मार्ग चालू होणार आहेत. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. आणि मग पुढचं काय म्हणलंय, हे असे ट्रिमेंडस एफर्ट्स द्वारे अक्युम्युलेशन इज इक्वल टू अनलिमिटेड. गोळा हे अमर्याद गोष्टींना करायचंय अशी भावना आहे. आणि मग परत त्यातून आहे ना, अक्युम्युलेशन इज इक्वल टू अनलिमिटेड म्हणजे क्वांटिटी इज नॉट डिफाइंड. अँड ॲज क्वांटिटी इज नॉट डिफाइंड, once again we will have that feeling of deprivation. And this is the cycle, I know we are calling this cycle as cycle of deprivation, loop of deprivation. दरिद्रपणाचं सायकल आहे हे. येतं का लक्षात? वंचित राहिल्याच्या भावनेची ही सायकल आहे. काय अडचण असेल तर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ, यू कॅन डिस्कस, अदरवाइज वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. डू यू हॅव एनी डाऊट? No, sir. Then obviously definitely you will have to discuss what kind of slides we are learning, and that you will have to discuss with your family members. करा हे बरं का. आपण जातोय पुढच्या स्लाइड कडे. थेरॉटिकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय बरं का. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आर कंटिन्युअस असं म्हणलं आपण. बॉडीच्या आतमध्ये जो सेल्फ आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी ह्या कंटिन्युअस आहेत. आणि त्या ऍक्टिव्हिटी कुठल्या आहेत? डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ. हे लक्षात ठेवण्यासाठी DT हा शब्द लक्षात ठेवा. DTE. D फॉर डिझायर, T फॉर थॉट्स अँड E फॉर एक्सपेक्टेशन्स. DT आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ. These activities are together called imagination. ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटी जर विचार केला आपण तर त्या कल्पना म्हणूया आपण त्या गोष्टींना. डिझायर करतोय, इच्छा करतोय म्हणजे काय? कल्पनेत आहे ती. डोळ्यांना दिसते का आपली इच्छा आपल्याला? हॅलो. नाही. आपले जे विचार आहेत ते डोळ्यांना दिसतात का? आपल्या ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या डोळ्यांना दिसतात का? असा विचार करा. इट मीन्स ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आर अन इमॅजिनेशन. कल्पनेमध्ये आहेत ह्या. आणि पुढचं जे वाक्य आहे, वी मे नॉट इमिडिएटली बी एबल टू ऑब्झर्व आवर डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स डिस्टिंक्टली. आपल्या ज्या इच्छा आहेत, विचार आहेत, अपेक्षा आहेत, आशा आहेत, ह्या सर्व वेगवेगळ्या आहेत, पण आपल्याला त्या वाटणार नाहीत त्या वेगवेगळ्या आहेत. आपण त्यांना जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला वाटतील की त्या एकच आहेत. म्हणजे विचार म्हणजेच इच्छा आहेत, इच्छा म्हणजेच अपेक्षा आहेत. यस. Yes, sir. One imagination or the other is going on in us all the time. कल्पना जी काय आहे, इमॅजिनेशन जी काय आहे, ती सदैव आपल्या सेल्फच्या आतमध्ये, सेल्फ विदिन म्हणू आपण, ती कंटिन्युअस चालू असते ती इमॅजिनेशन. आता पण आपला सेशन चालू आहे, पण बरेच जण इमॅजिनेशन मध्ये तिकडे गायब झाले असतील. येतं का लक्षात? बघा, माहित नाही आता. हॅपीनेस अँड अनहॅपीनेस डिपेंड ऑन स्टेट ऑफ इमॅजिनेशन. आपला जो आनंद किंवा दुःख आहे हे आपल्या इमॅजिनेशन वरती अवलंबून आहे. येतंय का लक्षात? चलो. Yes, sir. मग तिकडे म्हणलं आहे ना, इफ युअर इमॅजिनेशन इज इन हार्मनी विथ युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स. जर तुमची कल्पना जी काही आहे ती जर हार्मनीमध्ये असेल कुणासोबत? नॅचरल ऍक्सेप्टन्स सोबत, तर यू आर इन स्टेट ऑफ हॅपीनेस. तर नेहमीच तुम्ही आनंदी मनाच्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये असणार आहात. वेन इट इज इन कॉन्ट्राडिक्शन, इट म्हणजे काय? तर इमॅजिनेशन. जर आपली कल्पना ही विरोधाभासामध्ये असेल विथ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, डेफिनेटली यू आर इन स्टेट ऑफ अनहॅपीनेस. तुम्ही त्यावेळेस त्या मनाच्या अशा स्थिती किंवा परिस्थितीमध्ये असणार जिकडे दुःखच दुःख पाहायला भेटणार आहे. येस. Yes, sir.
Yes, sir. इमॅजिनेशन इज एक्सप्रेस्ड टू दी वर्ल्ड आउटसाइड. आपल्या ज्या कल्पना आहेत, आपलं जे इमॅजिनेशन आहे, त्या इमॅजिनेशनच्या माध्यमातून ऍक्च्युली आपण बाह्य जगाला काय करतोय, एक्सप्रेस करतोय स्वतःला. येतं का लक्षात? बघा, त्याच्यामुळे इमॅजिन चांगलं करायला चालू करा आहे ना. डिझायर, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन ह्याच्यावरती कंट्रोल आणा आहे. त्यालाच पुढे जाऊन आपण त्याला समजून घेणार आहे या गोष्टीला, ज्याला सेल्फ ऑर्गनाइज्ड म्हणलं जातं. सेल्फ ऑर्गनाइज्ड म्हणजे स्वतः कंट्रोल केलेल्या गोष्टी, त्याला आपण सेल्फ ऑर्गनाइज्ड पर्सन असं म्हणायचं आहे. येतंय का लक्षात? हॅलो, Yes, sir. जाऊया पुढे. Yes, sir. मला वाटतं हा टेबल आपण ऑलरेडी समजून घेतलेला आहे. सेल्फ आणि बॉडीच्या मधला फरक सांगणारा हा टेबल आहे. आणि हा रिस्पॉन्स हे पण पाहिलेलं आहे आपण. ही पण स्लाइड मला वाटतं आपण पाहिलेली आहे आता. ह्या 3 स्लाइड्स रिपीट झालेल्या आहेत. ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग 4 आहे ना, 4 स्लाइड्स. ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग ऑल्सो वी हॅव अंडरस्टूड. येस. Yes, sir. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आपण कंटिन्यू करतोय. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आहे ना, कॅन बी सीन इन टर्म्स ऑफ डिझायर्स, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन्स. सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज ह्या आपण पाहू शकतोय, त्या कशाच्या फॉर्म मध्ये आहेत? इच्छा, विचार आणि आशा, अपेक्षा ह्यांच्या फॉर्म मध्ये आपल्या सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. बॉडीच्या आतमध्ये बसलेला तो सेल्फ आहे. डिझायर इज द नेम आहे ना गिव्हन टू ऍक्टिव्हिटी ऑफ इमेजिंग. इच्छा म्हणजेच काय तर इमेजिंग आहे, म्हणजे काही गोष्टींचं चित्र आपण आपल्या आतमध्ये पाहतो. इच्छा म्हणजे काय हो? आपण चित्र पाहतो वेगवेगळे, बरोबर का? हॅलो, Yes, yes, sir. Yes, sir. वेगवेगळ्या गोष्टींचं आपलं माइंड हे चित्र पाहत असतं. त्यालाच काही वेळेस आपण त्या चित्राला ड्रीम्स म्हणतो, आपण आपलं स्वप्न असं म्हणतो आपण. इच्छा म्हणजेच आपलं एक स्वप्न आहे ते. मग डिझायर इज द नेम गिव्हन टू द ऍक्टिव्हिटी ऑफ इमेजिंग. वी आर मेकिंग अन इमेज इन द सेल्फ. आपण स्वतःच्या आतमध्ये अशी काही चित्र बनवत असतो आहे ना. वी आर मेकिंग अन इमेज इन द सेल्फ. स्वतःच्या आतमध्ये आपण चित्र बनवत असतो, काढत असतो, म्हणून आपण ड्रॉइंग करत असतो. काय म्हणायचंय म्हणा. डिझायर इज इन द फॉर्म ऑफ अन इमेज. आपली इच्छा म्हणजे ती कशाच्या स्वरूपात आहे? चित्राच्या स्वरूपात आहे. विच वी हॅव क्रिएटेड विदिन. आपण स्वतःच्या आतमध्ये ते चित्र तयार केलेलं आहे. त्या तयार केलेल्या चित्रालाच आपण इच्छा असं म्हणतोय, बरोबर का? हॅलो, Yes, sir. आवाज येतोय काय हो कसला तरी? Yes, sir. Yes, sir. येतो. हा, 1-2 मिनिट बर का. काय आवाज आहे तो जास्त, तोपर्यंत आपण थोडस शांत राहूयात, समजून घेऊयात. ठीक आहे. इच्छा म्हणजे काय कळलं? इमेजेस Yes, आहेत. आणि ते इमेजेस कोण तयार केलेले आहेत? आपणच स्वतः तयार केलेले आहेत, आपल्या मनाने म्हणा, सेल्फनी म्हणा. थॉट्स काय आहेत मग? थॉट इज पॉवर आहे ना फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ अनालायझिंग बेस्ड ऑन आहे ना कम्पेरिंग व्हेरियस पॉसिबिलिटीज टू फुलफिल युअर डिझायर. विचार काय आहेत त्याची माहिती सांगितली इकडे. थॉट्स इज द पॉवर आहे, विचार ही शक्ती आहे. फॉर कशासाठी? द ऍक्टिव्हिटीज ऑफ अनालायझिंग आहे, विश्लेषण करण्यासाठी. ज्या काही ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना बेस्ड ऑन कम्पेरिंग व्हेरियस पॉसिबिलिटीज. आपण बऱ्याचदा ज्या काही शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता, आपण काही गोष्टी करू शकतो, ती शक्यता असते, लक्षात घ्या. त्या शक्यतांचं आहे वेगवेगळ्या शक्यतांचं कंपॅरिझन म्हणू आपण, तुलना करणे आणि त्याचं विश्लेषण करणे. हे सर्व विश्लेषण आपण विचारांच्या माध्यमातून करू शकतोय. म्हणजे ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या खरंच शक्य होणार आहेत का आपल्याला टू फुलफिल आवर डिझायर्स. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी थॉट्स जे काही आहेत ते शक्ती देतात. येते का लक्षात? हॅलो, थॉट इज दी पॉवर म्हणलं इकडे.
विचार ही शक्ती असते. ज्या काही तुम्ही इच्छा पाहिलेल्या आहात, जे काही इमेजेस तुम्ही पाहिलेले आहात इमॅजिन करून, तर त्या इच्छांना आहे ना पॉसिबिलिटीज मध्ये बदलण्यासाठी विचार मदत करत असतो आपल्याला. आलं का लक्षात? येस सर. त्याच्यामुळं आपल्या इच्छा चांगल्या असाव्यात. चांगल्या इच्छा असल्या म्हणजे चांगले विचार आपल्यामध्ये येणार आहेत. आणि मग पुढचं एक्सपेक्टेशन काय आहे, तर एक्सपेक्टेशन इज ऑल्सो पॉवर फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ सिलेक्टिंग बेस्ड ऑन टेस्टिंग. आशा किंवा अपेक्षा ह्या पण गोष्टी काय आहेत, ही पण पॉवर आहे. मग विचारांमुळे काय होणार आहेत, आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणूया आपण, त्या शक्य होणार आहेत. शक्य झालेल्या आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्यामधल्या कुठल्या सिलेक्ट करण्यासारख्या आहेत, कुठल्या आपल्याला ऍक्सेप्ट करण्यासारख्या आहेत, ह्या नॅचरल ऍक्सेप्टन्सनी आपण त्या स्वीकारण्यासाठी एक्सपेक्टेशन्स हे पॉवर आहे. आलं का लक्षात? येस सर. आणि ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ आर कंटिन्युअस. निरंतर अशा ह्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात आपल्या आतमध्ये. मला वाटतं हे परत एकदा रिपीट होतंय. हॅपीनेस अँड अनहॅपीनेस डिपेंड्स ऑन दी स्टेट ऑफ इमॅजिनेशन. आपण कसल्या पद्धतीच्या कल्पना करतोय, आपल्या केलेल्या कल्पनांवरतीच ऍक्च्युली हॅपीनेस आणि अनहॅपीनेस हे अवलंबून असते. इफ आवर इमॅजिनेशन इज इन हार्मनी विथ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, वी आर इन स्टेट ऑफ हॅपीनेस. हे आपण पाहिलेलं आहे. व्हेन इट इज इन कॉन्ट्राडिक्शन विथ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, यू आर इन स्टेट ऑफ अनहॅपीनेस. आणि हे पण पाहिलेलं आहे. वी हॅव ऑल्सो रेफर्ड टू इमॅजिनेशन ऍज what I am and what I really want to be in with natural acceptance. अलग लक्षात? हॅलो, यस. येस सर. येस सर. आपण जाऊया पुढे. पॉसिबिलिटीज. आता पॉसिबल रिसोर्सेस. इमॅजिनेशन कशामुळे येत आहे? आपल्याला ज्या काही कल्पना सेल्फ मध्ये येतात, आपण चित्र काही पाहतो ज्याला आपण इच्छा असं म्हणलेलं आहे, आणि विचार आपल्याला मदत करतात आपल्या इच्छा पॉसिबिलिटीज मध्ये आणण्यासाठी, शक्यतेमध्ये आणण्यासाठी. आणि एक्सपेक्टेशन्स हे नॅचरल ऍक्सेप्टन्स द्वारे आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारतोय, त्याला आशा अपेक्षा म्हणतोय आपण. तर ह्या सर्व गोष्टी ज्या काही इमॅजिनेशन आहेत, तर ह्याचे सोर्सेस काय आहेत? सोर्सेस म्हणजे ह्याचे स्रोत काय आहेत, कुठून येतात हे पॉसिबल, व्हॉट आर दी पॉसिबल सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन? तर तिकडे 3 आन्सर आहेत. देर आर 3 पॉसिबल सोर्सेस ऑफ मोटिवेशन फॉर इमॅजिनेशन. आपल्याला ज्या काही कल्पना येतात त्या 3 गोष्टींमधून येतात आहेत. प्री कंडिशनिंग, सेन्सेशन अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. जे काही इच्छा येतात, नंतर इच्छा आल्यानंतर मग ऍक्च्युली काय होतं, विचार येतात. विचार आल्यानंतर ऍक्च्युली आपण एक्सपेक्ट करायला चालू करतोय. येते का लक्षात? हॅलो हॅलो. येस सर. येस सर. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण इमॅजिनेशन असं म्हणलेलं आहे, कल्पना असं म्हणलेलं आहे. आणि ह्याची 3 सोर्सेस आहेत मेन: प्री कंडिशनिंग, सेन्सेशन्स अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. त्यातल्या 2 गोष्टी, ह्या तिन्हीपैकी 2 गोष्टी ह्या निगेटिव्ह आहेत, लक्षात घ्या. प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन्स. जर प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन्स मुळे जर काही इमॅजिनेशन आपल्याला येत असतील, तर त्यांनी आपल्याला फक्त गुलामगिरी मिळते, गुलामगिरी येते. येते का लक्षात? हॅलो. येस सर. नॅचरल ऍक्सेप्टन्सनी जर आपल्याला इमॅजिनेशन येत असेल, तर ते चांगल्या पद्धतीचं इमॅजिनेशन आहे असं आपण म्हणूया. ज्याच्यामुळे काय होणार आहे, आपण स्वतः सेल्फ ऑर्गनाइज्ड बनवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. थर्ड टाईपचं जे सोर्स आहे, ज्याला आपण नॅचरल ऍक्सेप्टन्स ह्याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे, त्यांनी जर आपल्याला इमॅजिन गोष्टी होत असतील तर ते चांगलं आहे. प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन द्वारे जर आपलं इमॅजिनेशन होत असेल तर ते चुकीचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला ते एन्स्लेवमेंट मध्ये नेणार आहे, गुलामगिरीमध्ये नेणार आहे. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ऍडिक्शन. येतं का लक्षात? कुठल्या पण गोष्टीचं ऍडिक्शन. हॅलो. येस सर. का तर आपल्याला 5 इंद्रियांना ते छान वाटत असतं, लक्षात घ्या ना, ऍडिक्शन. मग सेन्सेशनमुळे आपण इमॅजिन गोष्टी करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण कसं काय होतो, मग ऍडिक्टेड होतोय. एखाद्याला जर टीव्ही पाहण्याचा खूप ऍडिक्शन असेल, व्यसन जडलं तिकडे,
का तर डोळ्यांना तिकडे छान वाटतंय. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. येस सर. येस सर. म्युझिक ऐकणे ही चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण त्याचं ऍडिक्शन होऊन बसणं म्हणजे बिना म्युझिक ऐकता मी काहीच नाही करू शकत, दॅट इज ऍडिक्शन. येतंय का लक्षात? ऍडिक्शन. येस सर. कुठल्याच गोष्टी ह्या प्रमाणाच्या बाहेर केल्या गेल्या नाहीत पाहिजे आपल्याकडून. जर त्या केल्या जात असतील तर आपण सेन्सेशन किंवा प्री कंडिशनिंग मध्ये अडकलेलो आहे असं समजायचं. आपण स्वतः नॅचरल ऍक्सेप्टन्स नी काम नाही करत आहे, नॅचरल ऍक्सेप्टन्सनी आपण इमॅजिन नाही करत आहे असं समजायचं आहे स्वतःला. येतंय का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. प्री कंडिशनिंगचा अर्थ इकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिलीफ्स म्हणजे काही श्रद्धा असतील, काही अंधश्रद्धा असतील बरं का, ज्या आपल्याला मित्रांकडून मैत्रिणींकडून सांगितल्या जातील, घरच्या लोकांकडून काही वेळेस सांगितल्या जातील, काही समाजाकडून सांगितल्या जातील. तर ह्या सर्व गोष्टींना आपण प्री कंडिशनिंग असं म्हणतोय. नोशन्स म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलेल्या कल्पना, दुसऱ्यांकडून आलेल्या त्या कल्पना, ह्याला पण प्री कंडिशनिंग म्हणतोय आपण. नॉर्म्स म्हणजे नियम आहे, जे दुसऱ्यांनी घालून दिलेले आपल्याला नियम आहेत. आयडियाज म्हणजे कल्पना, परत एकदा. व्ह्यूज म्हणजे दुसऱ्यांचे काही विचार असतील, थॉट्स, त्यांची विचार करण्याची क्षमता म्हणू आपण. डिक्टम्स म्हणजे काही जणांनी काही विधानं केली असतील, घरामध्ये म्हणा, बाहेर म्हणा, मित्रांनी म्हणा, मैत्रिणींनी म्हणा. त्या गोष्टींना आपण, त्या गोष्टींमुळे काय होतंय, इमॅजिनेशन वाढतंय. लक्षात घ्या. गोल्स, आपले स्वतःची काही ध्येय नाहीये, दुसऱ्यांकडे बघून आपण आपली ध्येय ठरवतोय. येतं का लक्षात? बघा, मग तिकडे गोल्स आणि बऱ्याच काही अशा गोष्टी, ह्यांना आपण प्री कंडिशनिंग म्हणतोय. ज्या प्रिव्हेलिंग आहेत, प्रचलित चालीरीती आहेत, काय म्हणावं, चाली रूढी म्हणू आपण, ज्या फॅमिलीमध्ये आहेत, इन दी फॅमिली, इन दी सोसायटी, समाजामध्ये काही दिसतील तुम्हाला, which we have assumed without knowing, न जाणता आपण त्या गोष्टींना मानलेलं आहे. अशा सर्व गोष्टी ह्या प्री कंडिशनिंग मध्ये येतात. they may influence our imagination, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या इमॅजिन करण्याच्या शक्तीला म्हणू आपण, प्रभावी करतात, इन्फ्लुएन्स करतात, इम्पॅक्ट करतात. येतोय का लक्षात? हॅलो. येस. येस सर. आणि पुढचं जे आहे ना, दुसरं सेकंड टाइप ऑफ सोर्स ऑफ इमॅजिनेशन, हे सेन्सेशन आहे. 5 इंद्रिय आहेत आपल्याला ऍज अ ह्युमन बिईंग. डोळ्यांनी पाहणे, नाकाने श्वास घेणे, गंध घेणे म्हणू आपण, जिभेने चव घेणे, कानाने ऐकणे आणि स्पर्श करणे. दीज आर दी 5 सेन्सेशन्स which we have as a human being. So sensations is the information and we get from the body. आणि ह्या सेन्सेशन्स मुळे आपल्या बॉडीला काय होते, इन्फॉर्मेशन मिळते, माहिती मिळते थ्रू दी 5 सेन्स ऑर्गन्स. 5 इंद्रिय आहेत म्हणू आपण आपले. ऑफ साऊंड्स म्हणजे ऐकणे, ऑफ टच म्हणजे चव घेणे, चुकलंय हा, टच म्हणजे चव घेणे, साईट म्हणजे पाहणे, टेस्ट म्हणजे परत एकदा चव घेणे. हे डबल झालंय मला वाटतं, कुठलं तर मिस झालं इकडे. कुठलं मिस झालंय? स्पर्श करणे. हा, स्पर्श करणे. हा, टच म्हणजे स्पर्श करणे, चुकलं ते माझ्याकडून. टच म्हणजे स्पर्श करणे, आणि टेस्ट म्हणजे जिभेनी चव घेणे, आणि स्मेल म्हणजे नाकानी गंध घेणे. These are the 5 senses which we have, and with our 5 organs we are trying to get, our body is trying to acquire information. आपली बॉडी ही माहिती घेत असते, लक्षात घ्या, या 5 सेन्सेसनी. मग ह्या 5 सेन्सेस मधून जर आपल्याला कल्पना येत असतील तर त्या पण चुकीच्या आहेत, त्या एन्स्लेवमेंटलाच आणणार आहेत भविष्यामध्ये, गुलामगिरीच आपल्याला आणणार आहेत. काही जणांना कोल्ड्रिंक्स प्यायची सवय असते बरं का, मग ते पिणं योग्य अयोग्य इकडे आपण विचार नाही करत आहे, पण कोल्ड्रिंक्स न पिलं तरच आपलं जेवण पचतं खाल्लेलं, अशी एक मान्यता म्हणू आपण. आणि त्या मान्यतेमुळे ड्रिंक्स घेणं, बरं का, दिस इज
रॉंग आहे ना, विच कम्स अलॉंग विथ प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन्स. काही अझम्पशन्स मानल्यामुळे, काही घरातल्या लोकांनी सांगितल्यामुळे आपण त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून वागतो. तसं येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. तर ह्या गोष्टींची पण चर्चा करा घरामध्ये. आणि मग ही एक डायग्राम आहे, एवढी डायग्राम पाहून आपण थांबतो इकडे. 4 पण वाचतील तिकडे, 4 मिनिट आहेत आपल्याकडे बरं का. कंटेंट ऑफ इमॅजिनेशन, मग कल्पनाशीलताची जी काही सामग्री आहे त्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या: प्री कंडिशनिंग, सेन्सेशन्स अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, ज्याला आपण इनर व्हॉइस म्हणतोय, अंतरात्म्याचा आवाज. व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग आहे, that will be guided by our natural acceptance. योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला आपला इनर व्हॉइस, अंतरात्म्याचा आवाज आपल्याला सांगत असतोय. तर तो तिसरा पार्ट आहे. ह्या 3 गोष्टींनी माणूस इमॅजिन करतोय. कुठल्या 3 गोष्टी कळल्या का? हॅलो. प्री कंडिशनिंग, सेन्सेशन्स आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स. These 3 are the sources of imagination. इमॅजिनेशनचे हे 3 सोर्स आहेत असं सांगितलेलं इकडे. आणि मग त्यातले 2 जे आहेत, प्री कंडिशनिंग, ज्याला मान्यता म्हणतोय आपण, काही अझम्पशन्स आपण आपल्या आयुष्यामध्ये अज्युम करून काही गोष्टी चाललेलो आहोत, त्याला मग तिकडे शब्द वापरलेला आहे त्यांनी, दॅट इज एन्स्लेवमेंट. ते म्हणजे पारतंत्र्यामध्ये जगणं आहे, लक्षात घ्या. सेन्सेशन्स म्हणजे 5 इंद्रियांच्या अवेअरनेसमुळे म्हणून आपल्याला, आपण काही कल्पना करतोय त्या पद्धतीचं पण कल्पना करून जर आपण जगत आयशा पाटील, एम आय ऑडिएबल? थँक्यू. तर कळलं का बघा ना, एन्स्लेवमेंट, गुलामगिरी येण्याची कारण काय? तर प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन्स. इफ यू आर imagining the things with the help of your natural acceptance, obviously you will become self organized. आणि ते सेल्फ ऑर्गनाइज्ड पर्सन्स हे स्वतंत्रतेमध्ये जगत असतात. ऍक्च्युली त्यांनाच फ्रीडम असतो. आलं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आणि कसं सांगितलंय बघा ना, व्हॉट एव्हर वी आर इमॅजिनिंग, आपण जे काही कल्पना करतोय त्या इमॅजिनेशन मुळेच ऍक्च्युली आपलं बिहेवियर तसं असतं ना, आपलं वागणं तसं असतं, आणि आपण काम पण त्याच पद्धतीने करत असतो. व्हॉट काइंड ऑफ थिंग्स वी आर इमॅजिनिंग, अकॉर्डिंगली यू विल फाइंड आहे ना बिहेवियर इन दॅट ह्युमन बिईंग. त्या मानवामध्ये पण त्याच प्रकारचा व्यवहार तुम्हाला पाहायला भेटेल, त्याच पद्धतीचं कार्य पण तो माणूस तसा करत असतो. Therefore, imagination is the power. While imagining, you will have to always think about natural acceptance and try to be self-organized. Preconditioning and sensation brings enslavement in our life. आपल्या आयुष्यामध्ये assumptions without knowing, बरं का, न जाणता केलेले काही assumptions आपल्याला पारतंत्र्यामध्ये नेणार आहेत, आपल्यावरती कंट्रोल नसणार आहे. त्या गोष्टी ज्या काही आहेत त्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करणार आहेत. सेन्सेशन्स म्हणजे 5 इंद्रियांनी मिळलेल्या गोष्टी आणि त्याच्यातून मिळलेलं इमॅजिनेशन. ह्या इमॅजिनेशनमुळे सुद्धा आपण गुलामगिरीत जाणार आहोत आणि त्यातल्या त्यात पुढच्या लेवलला आपण ऍडिक्शन मध्ये जाणार आहोत, व्यसनामध्ये आपण जाणार आहोत. त्याच्यामुळे इमॅजिनेशन करताना हे इमॅजिनेशन कसं असावं? नॅचरल ऍक्सेप्टन्सला धरून असावं. कळलं का? हे महत्वाचं होतं. हॅलो. हॅलो. Yes, sir. काही अडचण असेल तर विचारू शकताय. If you have any doubt about your own imaginations. प्रीकंडिशनिंग म्हणजे काय, सेन्सेशन म्हणजे काय, कळलं का बघा? हे 3 सोर्सेस आहेत. ह्या 3 गोष्टींमधूनच ऍक्च्युली कल्पना जन्माला येतात म्हणू आपण. कल्पना जन्मतात. त्यातल्या त्या 3 गोष्टींमधल्या 2 ह्या थोड्याशा निगेटिव्ह आहेत म्हणूया आपण. प्री कंडिशनिंग, जिकडे मग
एन्स्लेवमेंट, पारतंत्र्याची भावना आपल्यामध्ये येते. सेन्सेशन्स म्हणजे आपण ऍडिक्टेड होतो आहे ना, 5 इंद्रियांच्या गोष्टींमध्ये अडकतो आपण, आणि त्या 5 इंद्रियांनीच प्रत्येक वेळेस आपण स्वतःला इमॅजिन करायला चालू करतो आहे, आणि त्याच्यामुळे मग तिकडे आपण त्या गोष्टी आपल्यावरती इम्पॅक्ट करतात. म्हणजे त्या गोष्टी जर मिळल्याच नाहीत तर आपण अस्वस्थ होतोय, अनइझी होतो, अनहॅप्पी फील करायला चालू करतोय. टीव्ही जर पाहायला नाही मिळाला, मी काही विद्यार्थिनींना पाहतो तिकडे आहे ना, सिरियल्स एवढ्या पाहतात, अडकलेले आहेत त्या आहे ना सिरियल्स मध्ये. भविष्य अंधारात घेऊन जाणार आहे, लक्षात घ्या ना, ऍडिक्शन ऑफ टीव्ही. मग तो किती वेळ पाहावा आहे ना, मोबाईल पण किती वेळ पाहावा आहे, किती वापरावा आहे. ऍक्च्युली मोबाईल आपण वापरतोय का मोबाईल आपल्याला वापरतोय, हा मोठा प्रश्न आहे तिकडे. दिसतंय असं की मोबाईलच आपल्याला ऑपरेट करतोय, आपण मोबाईलला ऑपरेट नाही करतोय. ह्याचं रिझन काय आहे? बिकॉज सेन्सेशन्स मध्ये, प्री कंडिशनिंग मध्ये आपण अडकलेलो आहे. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू इमॅजिन एनिथिंग, what is stated over here as a proposal, we will have to follow and self verification. It means we will have to follow our natural acceptance. नैसर्गिक स्वीकृतीनं जर ते स्वीकृत होत असेल तरच आपण त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे ना, त्या इमॅजिनेशनला. आणि हे महत्वाचं काय आहे, तर जसं आपण इमॅजिन करतोय, जशी आपली कल्पना असते, त्या पद्धतीचं बिहेवियर आपल्याला भविष्यामध्ये आपल्याकडून होत असते. त्या पद्धतीचा व्यवहार आपण करत असतो, त्या पद्धतीचं काम पण आपण करत असतो. देअरफॉर इमॅजिनेशन इज द पॉवर. अँड जर तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईनला थोडस त्याचे थॉट्स जर ऐकले असतील तर तो तिकडे एका थॉट मध्ये सांगतोय, इंटेलिजन्स पेक्षा जास्त काही महत्वाचं किंवा पॉवरफुल असेल तर ते इमॅजिनेशन आहे. येतंय का लक्षात? हॅलो. यस सर. इंटेलेक्च्युअल पेक्षा आहे ना, तुमच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा आहे ना, व्हॉट काइंड ऑफ थिंग्स यू आर इमॅजिनिंग दॅट इज पॉवरफुल, बिकॉज इमॅजिनेशन इज अल्टिमेटली कन्वर्टेड इनटू बिहेवियर अँड वर्क. समजलं का? येस सर. काही डाऊट असेल तर विचारा. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, आपण 2 मिनिटांनंतर आपला सेशन थांबवतोय. आज आपण महत्वाचा पार्ट इकडे पाहिलेला आहे बरं का, जिकडे इमॅजिनेशनचा संबंध आहे, रिलेशन आपल्या सोबत कसं आहे ते आपण समजून घेण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आजपासून इमॅजिनेशन पण तिकडे बघा, फिल्टर लावा. फिल्टर आहे, कसला फिल्टर लावा? नॅचरल ऍक्सेप्टन्सचा फिल्टर लावा आहे. आपल्याला काही जरी कल्पना डोक्यामध्ये आली तर ती नॅचरल ऍक्सेप्टन्स थ्रू पास झाली पाहिजे असं म्हणूया आपण. आणि जर ती नॅचरल ऍक्सेप्टन्स थ्रू पास होत असेल तर लेट अस ऍक्सेप्ट इट नॅचरली. डेफिनेटली इट विल गिव्ह अँड इट विल स्टार्ट गिव्हिंग यू हॅपीनेस. तुम्ही करून बघा बरं का, ह्या गोष्टी होतात. कारण की बऱ्याच लोकांनी अभ्यास करून हा विषय आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की ह्युमॅनिटी ही गायब होत चाललेली आहे ना, मानवता ही फक्त शब्दामध्ये, पुस्तकामध्ये फक्त राहिलेली आहे म्हणूया आपण. आपल्या वागण्यामध्ये ती ह्युमॅनिटी येताना दिसत नाहीये. त्याच्यासाठी हा विषय आलेला आहे आपल्या सर्वांसाठी. यस. येस Yes. सर. तर इमॅजिनेशन बद्दल कोण सांगेल का? आपल्याला काय समजलं ह्या स्लाइड मधून? 1 मिनिट आहे आपल्यापाशी, तुम्ही सांगितल्यानंतर आपण थांबूया तिकडे. काय कळलं? आणि इकडे बरं का, प्रत्येक इमेजच्या शेजारी इकडे तुम्हाला हा लोगो दिसेल, जिकडे पॉज अँड थिंक म्हणलेलं आहे. थोडस थांबा आणि विचार करा, खरंच समजून घ्या गोष्टींना. लक्षात बघा. कोण सांगेल का लेट अस स्टॉप हिअर? हॅलो, हु विल अनम्यूट? कुठली डिव्हिजन आहे बघा ना, डिव्हिजन सी. Yes, sir. Would you like to say something about this slide? How imagination is helping us to change our behavior and work? आपला स्वतःचा व्यवहार आणि आपलं काम भविष्यामधलं ह्याला कंट्रोल करणारं हे आपलं
इमॅजिनेशन आहे, येतं का लक्षात बघा ना, आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो त्याच्यावरती आपला व्यवहार, आपलं बिहेवियर आणि आपलं काम भविष्यामध्ये केलं जाणारं हे डिपेंडंट आहे. मग हे इमॅजिनेशन हे 3 गोष्टींनी येतंय: प्री कंडिशनिंग, सेन्सेशन्स अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. इफ वी आर imagining with our natural acceptance, definitely you will observe your behavior and work will become like a human being. Otherwise your behavior will become like animal and we will be living in animal consciousness. समजलं का? थांबूया. Yes, sir. Yes, sir. Thank you very much for attending this session. Thank you, sir.